हॅलो गाईज कशात बऱ्यात एकदम मस्ती हसी मजाक चालल्यात। हसी मजाक जीवनात असायलाच पाहिजे, म्हणजे स्ट्रेस होत नाही। कोणत्या गोष्टी स्ट्रेस घ्यायचा नाही, स्ट्रेस होत नाही। असं एकदम बिंदास हसी मजाक करत राहायचं। एकदम हसी मजाक करत असताना कमेंटमध्ये सांगा एकदम मजामा में राहना का, मजामा एकदम मस्ती में। आता मी याची ब्लॉग चालू करू। ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो माझं घर। हा हॉल आहे आमचा, अठून तर बाजीला हॉल आहे। हे आमची टी व्ही आहे। ह्याची आजी आली। आजी कुठे? आजी दिसत नाही अजून। हे मग आमची आजी, मी आजीपेक्षा उठता आलो। कोण काय एकदा उठता आजी ठेकली पडली आहे की ना आजी? कशी आहे तू? मस्त। हे आजी आहे माई आजी। काही सांगता काही ज्ञान ज्ञान आजी चिडली सांगण्याची काय ना काही। कोण आहे? कोण पाहून राहिलो? तू आहे त्यात, तू हे बा दिसत नाही तू। मी तर आम्ही हे आजी आमची आजीले भैया आहे खतरनाक। हे बाजी चांगले हे आले टोले देत राहते कोणाला बी। काय की दिवसभर का नाही कोणाला का नाही मदत राहते। म्हातारा पण चिड चिड नाही काढू, एकदम चिड चिड। हे बा आता बी का नाही की चिड चिड करू राहिली। हे बा चिड 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 म्हातारापणा असंच असते। लहान लेकरासारखंच आहे एक प्रकारचं घरात। लहान पोटे समजदारात। हे एकदम तर लहानच पोरगी समजायला लागेल आजीले। हे आजी तशी शांत आहे तर चांगली आहे, फक्त आजी पैसे नाही देते 1-2 रुपयाचे काय जास्त देतच नाही। लहान पोहे आहे। आता आलो मी तारी। आता किल्ला मोसम आहे। आता मला आता गोदर नव्हतं, मी आता गोदर चाललो गाईज। आता मी पायऱ्यावर चाललो आमचं। हे आलो मी आता माडीवर। ही आमची गच्ची आहे, तर गच्चीवर आलो गाईज। तुम्हाला नक्की सांगा आमचं घर कसं वाटलं। आता तुम्ही हा कालच्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल, नाही मी वगैरे आलो तो सांगलं होतं अडी नळा पडेला हे ते। हे बा आमचं एटा आहे। तुम्हाला आता आमचं एटा दाखवतो। एटा आहे हे मोठं पटांगण दिसलं। एटा आहे आमचा। मग दिसत असेल की नाही काय मी गाईस, ह्या पूर्ण एटा आहे। दिसते की नाही तुम्हाला काय मी ते आय डोंट नो। तर आमचा एटा ते टॅलीचे टॅली, हा टॅलीचे समजून तर पूर्ण मोठा एटा आहे। पटांगण आमचा एटा आहे। आज मोसमदा बदला आहे, बदलीसारखं आहे। बघ किती अभय आमच्या इकडे, अभय आमच्या इकडे। असं म्हणजे ढग अशी छावणी एकदम शांत हे झालं। उन्नी पडलं आमच्या असं अभय, म्हणजे असं अंधारून आलं, अंधारून म्हणजे कावशा ढग। हे बघ अभय कसं झालं। पाऊस पडला तर आमच्या इकडे पाऊस मागे 2-3 दिवस मुसळधार पाऊस होता, त्यामुळे ब्लॉक काही आला नाही। ते असं मागे पुढे होते ब्लॉक, ते समजून घ्या। तर ट्युशनहून म्हणजे शाळेत गेलतो 3 वाजता घरी आलो। 3 वाजता म्हणजे नाश्ता केला। नाश्त्यामध्ये पोहे चहा प्लस पोहे खाल्ले। तो नाश्ता केला, म्हणजे असं नाश्ता नाही मला असं म्हणजे दुपारचं काही जेवण समजा। अजून शाळेत मी काही जेवत नसतो, म्हणजे स्कूलमध्ये जेवतो टिफिनमध्ये, टिफिन नेत असतो त्यामुळे। तर हे आहे, हे ओदर आलं होतं एकदम निसर्गासारखं, एकदम थंडगार वातावरण। काही ऊन नाही, हे आता ऊन पडून राहिलं समजा, असे बद्दल टाईप आहे। बद्दल आमच्या भागात हे पण आमचं असं अशी लहानसं शहर आहे। शहर नाही, खेडगाव म्हणतात हे ऐकून। हे बा आजी कशी आहे आमची? चांगली आहे की नाही? एकदम खतरनाक आजी आहे। सगळ्या कानाकी म्हणत राहायचं तशी चांगली आहे। एकदम माहोल गरम करते का ही छान चांगली आजी, मस्त आहे। आजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आजीचा स्वभाव कसा आहे पाहायचं असेल तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये आजी संग तुम्हाला असं ते बोलायचं हसी मजाक लागेल, तर ते कमेंटमध्ये सांगा नक्की। एक कमेंट सांगा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सनातन बॉयले। आजच्यासाठी बाय बाय।